राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. मंडळी, आज आलो आहोत लोणच्याच्या आंब्याखाली. आज आपल्याला कैरीचं लोणचं घालायचं आहे. भाग्यश्री, किती कैऱ्याच लोणचं घालायचं? आपलं 100 ते 150 कैरीचं लोणचं घालायचंय. आंबा कसं काय, छान आहे ना? हो, लोणच्याचा आंबा आहे. आणि काय असतं, आपण जेव्हा लोणचं घालतो ना तेव्हा झाडावरून कैरी खाली पडून नाही द्यायची, बरोबर ना? फुटून नाही द्यायची आणि खाली तिला मार नाही लागून द्यायचा, तेव्हा लोणचं चांगलं टिकतं. हो, अगदी बरोबर. आणि कैरी तोडताना ना डोळ्याची काळजी घेत जायची. हो. आज गेल्या वर्षी माझ्या इथं चिक उडाला होता, कायमची जखम होऊन जाते चेहऱ्यावर, नाही का? लोणचं संपत पण मन काय भरत नाही आणि खराब पण होत नाही वर्षभर ते लोणचं. बरोबर अशा आहे. पद्धतीने मी लोणचं बनवत असते, त्याच्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघू शकता मंडळी, आपण किती छान छान अशा कैऱ्या काढलेल्या आहेत. खूप मोठ्या मोठ्या आहेत हा. हो, मोजून टाकूया. हो, 3 3 6 10. काय करायचं आपल्याला, हे आपण आज कैऱ्या तोडून घेतल्या ना, ह्या कैऱ्या आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत, म्हणजे मग मस्त असं कडक लोणचं तयार होतं. आपण आता अशाच घेऊ हो, घरी गेल्याच्या नंतर मोजून घेऊ. हो, येतील का हो हाताला अजून? हो. एक 66 झाल्या भाग्यश्री. हा, राहू दे ती. म्हणजे आंबा सुद्धा कठीण आहे. मुंग्या नाहीत ना हो? नाही नाही, हाताला येणार म्हणून वरती चढले झाडावर. म्हणजे खूप अवघड असतं आंब्यावरून खाली काय राहण्याच्या. ओ, आकडी द्या ना गुतून खाली पिशवी. हो आकडी त्याच्यासाठीच नेलती काय वर? हो हो. द्या मग हळूच. बघा, असं असतं जुगाड. घेतलं कैऱ्या. तनु मागती कैऱ्या त्यांना वरतून. आता हिला खरंच कॅच घेता येईन का? ते फार राग आलाय तिला. अजून थोड्याशा काढायच्या आहेत हा. अशा पद्धतीने आपल्याला पिशवीवर घ्यायची असती आणि खाली द्यायची असती. हळूच यांगा हो. तनुला खायचा पिकलेला आंबा, पण पिकलेला आंबाच सापडा नाही वरती. नाही खायचा? तुला कशा लाकडी पाहिजे? तुझं नाव काय बाळा? सिद्धी जाधव. तिच्या पप्पाचं नाव काय आहे? पप्पा जाधव. पप्पा जाधव का? तुझ्या पप्पाला नाव नाही का? तुझ्या पप्पाला नाव नाही? तुझ्या आईचं नाव काय आहे? हा, पडक्या दाताची उगाच नाटक करते बघा. बस ना भाग्यश्री आता. हो, बस आता भरपूर झाल्या. आपण भरपूर अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत आता लोणच्यासाठी. मस्त असं झक्कास लोणचं बनवायचं आहे आपल्याला. आता या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण की आता चिक सगळा निघून जातो मग पाण्यामध्ये. सावकाश उतरव. हो हो हो. मंडळी, काय असतं, आमच्या गावाकडे राहायचं म्हणजे ना शरीर एकदम फिट ठेवावं लागतं आणि आम्हाला झाडावर चढायची सवयच असते. आंब्याचं असू द्या, चिंचाचं असू द्या, जांभळीचं असू द्या, पेरूचं असू. आता उचलून द्या तनू, तू मम्मी. मला उचलणार नाही इतक्या घेतल्यात आपण. तनु आकडी घे तू. तनू आणि शितू बाळ आकडी घ्या, मी आणि मम्मी घेतो काही. भरपूर अशा कैऱ्या घेतलेल्या आहे. चल सिद्धी. दुसरी आहे का नाही जड? हो, भरपूर जड आहे. आपल्या कैऱ्या तोडायचं काम चालू आहे. आपण कैऱ्या आणल्याच्या नंतर रात्रभर पाण्यात भिजून ठेवल्या आणि नंतर दुसऱ्या पाण्याने परत धुवून घेतल्यात. आता एवढ्या कोरड्या करायच्या राहिल्यात आणि याचे देठ पण असे काढून घ्यायचे इथं. मी असे देठ काढून घेतले तर. आडकी त्यांनी ना भरपूर कष्ट असतात, त्याच्यामुळे मी कोयत्यानीच तोडतोय. हो, हे पहा असे
तुकडे तुकडे बारीक तुकडे करून घेतले तर, कारण की लेकरं लय वाया घालते त्याच्यामुळे छोटे छोटे तुकडे केले, जास्त मोठे मोठे नाही केले. आणि इकडे चालू आहे कोयत्यानी तोडायचं काम. बघू शकता किती सोपं जाते. हाताला जपून. हो आमच्या राहिल्यात अजून केवढ्या पुसायच्या. तनू बसली कैऱ्या पुसू लागायला. स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या, अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आता. आणि मस्त अशा रात्रभर गार झालेल्या आहेत. आता आपल्याला या कैऱ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि दिवसभर चांगल्या सुकून द्यायच्या आणि 4 वाजता मस्त लोणचं भिजायला टाकायचंय. याच्यामधली कोय काढून घ्यायची बरं का. याच्यामध्ये ही कोय ठेवायची नाही. ही जी कोय दिसते का ही काढून घ्यायची. असं बाजूला करायचं. अशी स्वच्छ आपल्याला कैरी घ्यायची आहे. अशाच पद्धतीने सगळ्या तोडून घ्यायच्या आता. जमते ना हो? हो लय छान. हळूच बरं का, हाताला जपून. आता लोणचं घालायचं सीझनच चालू आहे. नंतर काय होतं, पावसाने सगळ्या कैऱ्या पडून जातात. आडकी त्यात इतके कष्ट असतात ना मंडळी, हात पाय सगळे जाम होऊन जातात आडकी ते. किती कैरी फ्रेश दिसते आहे ना. कोयता कोयताच असतो. डेट काढून राहिली. सगळं खाली आपण लोणच्यासाठी साहित्य घेतलंय. इथं मोहरीची डाळ घेतली. इथं 1 किलोभर मीठ घेतलंय, जाड मीठ घेतलंय. इकडे घेतलंय बडीशोप, लसूण घेतलाय किती मोठा असा सोलून, लवंग, मिरे आणि इथं घेतलेलं आहे हिंग पण लागणार आहे. इकडं कारळ घेतले. तर इथं घेतली मेथी आणि ह्या 2 लोणच्याच्या पुड्या आहेत खाराच्या. बेडेकर मसाला आहे ना. हो मसाला आहे लोणच्याचा हा. आणि आपण थोडंसं गोड पण लोणचं बनवणार आहे, तर त्यासाठी आपल्याला गुळ पण घ्यायचा आहे फोडून. इकडे घेतलेली आहे हळद आणि लाल मिरची पावडर पण घेतलेली आहे. मस्त तिखट चरचरीत बनवायचंय. आपण हे मीठ खाली टोकरीमध्ये टाकून घेतलंय. आणि ही जी मोहरी आहे ना ही पण गरम करून घेतली थोडीशी, त्याच्यामधला वलचटपणा निघून जाईन अशी. मेथी पण गरम करून घेतली. आपल्याला सगळं गरम करून घ्यायचंय. इकडे कारळ थोडेसे बारीक करून घेतले. तर लवंग मिरे पण थोडे असे बारीक करून घेतले. तर ठोसर बडीशेप पण थोडीशी अशी बारीक करून घेतली. आणि इकडे लसूण आणि लाल मिरची पावडर जी घेतली होती ना ते पण एकत्र करून घेतलंय बारीक, जास्त बारीक पण नाही केलेलं. इकडे ठेवलेलं आहे तेल, 1 लिटरभर तेल आहे. ते पण आपल्याला कोमट करून घ्यायचंय चांगलं. आता हे मीठ खाली घेतलेलं आहे ना याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊ. ही हळद पावडर पण टाकून घेऊ. मिक्स झालं पाहिजे सगळं. इथं घेतलेलं आहे ना हिंग, हे पण आपल्याला टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आपण तेलामध्ये टाकून घेऊ आता लसूण मिरची. सगळं असं आपल्याला टाकून घ्यायचं कोमट तेलामध्ये. चांगलं तळलं पाहिजे. आता हे कुटून घेतलेले मसाले पण टाकून घेऊ. बडीशेप आहे ती. हो बडीशेप, लवंग मिरे, छान असा सुगंध उतरला पाहिजे तेलामध्ये. थोडासा हिंग पण टाकू याच्यामध्ये. थोडे 2 जागी करून घेतलेत मेथीचे दाणे, ते पण टाकून घेऊ. सुगंध खूप छान सुटलाय बरं का. बारीक करून घेतलेले कारळ, लोणच्याचा मसाला ते पण टाकून घ्यायचंय. सगळं मिक्स करून घ्यायचंय मसाला. आता छान असा मसाला तयार झालाय. कैऱ्या टाकून घेऊ. फोडलेल्या कैऱ्या सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आता आपलं तेल पण थंड झालं होतं, सगळं एकत्र करून घ्यायचंय. मंडळी झालेली रात्रीचे 9 वाजलेत. भाग्यश्रीने भरपूर असं कष्टाने भरपूर असं लोणचं बनवलंय. दोघी बहिणी करत आहे लोणचं. गीता पण मदतीला आहे. गीता भरपूर काय रे अजून ना. हो चांगलं रात्रभर मुरडणार नाही. हो सकाळी बरणी भरून ठेवायचं. लईच मोठं लोणचं घातलं पण भाग्यश्री. हो वर्षभर जातं ना मग एवढं. आणि आपलं लोणचं थोडं सुद्धा खराब होत नाही. नाही अजिबात नाही. मस्त झालंय ना.
हो. तोंडाला पाणी सुटायला लागले, इतका सुगंध छान सुटलाय. पण आता सकाळी बघू आपण कसं होतंय. जास्त मसाला टाकला पाहिजे थोडीफार. वर खाली करत राहावं लागतं ना. एकदा घेतलं ना मिक्स करून सगळं. आपण मसाला लावून लोणचं रात्रभर भिजत ठेवलं होतं. मस्त असं आता सकाळी झालेलं आहे. लोणचं तयार झाले छान असं. आपण अजून 2-3 तास असंच ठेवणार इथं. मसाला ते एकदम परफेक्ट झाले. छान दिसतंय ना, मस्त दिसते. अशा पद्धतीने तुम्ही पण लोणचं बनवी बरं का. एकदम गावरान पद्धतीचं गावाकडचं लोणचं. सगळ्यात सोपं बनवायला. जास्त तेल वगैरे काहीच नाही तर कोणाकोणाचं काय असतं, डायरेक्ट तेल गळतं लोणच्यातून. आपण जास्त तेलाचा वापर नाही केलेला. खूप छान सुगंध सुटला आपल्या लोणच्याचा. छान मुरले रात्रभर. आपण आता हे बरणीमध्ये भरून ठेवू. 15 दिवस चांगलं हलवीत राहावं लागतं त्याला. दिवसातून 2दा किंवा एकदा तरी. इकडं खाताय तनू आणि राम लोणचं. तरुणी घेतलंय, तो म्हणतो मला पण दे. राम कसं काय लोणचं सांगायचा. कसं लागतंय तनू? छान छान झालंय. छान झालं. राम म्हणतोय छम. हॉटेलमध्ये नसतं तसं झाले. मस्त झालं ना. आणि आपलं हे लोणचं आता वर्षभर टिकतं बरं का. सगळेजण आवडीने खातील. दिसतंय ना मस्त. हो. मिठाचं पण पाणी सुटायला लागलेलं आहे त्याला. बरणीमध्ये भरून घेऊ. स्वच्छ धुवून घेतली. प्लेट घेतली मी. प्लेटनीच भरून टाकते. अशा पद्धतीने नक्की बनवा बरं का तुम्ही लोणचं. खूप चवदार लागतं खायला. हा तुला देते थांब. आपली गच्च भरणी भरली. गूळ टाकून गोड करणार इथं. मसाला पण टाकून घेऊ. भरपूर लोणचं केलं यंदा. खूप जड आहे. गच्च भरला. आपण असंच टाकणार आहे. हे लोणचं काय लय दिवस जाणार नाही, पटकन संपून जातं. लेकरं आवडीने खाते तर त्याच्यामुळे याच्यामध्ये असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच मुरून द्यायचं आता गुळामध्ये. याला काहीच करायचं नाही. आपल्याला आंबट आवडतं पण लेकरांना नाही आवडत एवढं. 150 कैरी, 200 कैरी, 125 कैरी दरवर्षी आम्ही लोणचं बनवतो आणि ते वर्षभर टिकतं आणि पुरतं सुद्धा. हे आता आहे ना थोडी कमी भरत आलेली आहे, पण आता परत मुरल्याच्या नंतर अर्धी होऊन जाईल आणि मस्त वर्षभर आपण लोणचं खाऊ मग. आणि इकडं पण आपण अजून पण हे संपल्याच्या नंतर गोड लोणचं बनविणार आहे. हे पण भरून ठेवू एका बरणीमध्ये छोट्याशा.
तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने लोणचं बनवा बरं का. आणि कोण कोण अशा पद्धतीने लोणचं बनवतोय ते पण मला कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्ही कशा पद्धतीने लोणचं बनवतात ते पण मला कळवा. म्हणजे मी पण तसं बनवून पाहिजे. तर मी गावाकडच्या पद्धतीनेच बनवते. चवीला खूप छान लागतं आणि वर्षभर टिकतं, अजिबात खराब होत नाही. तर चला तुम्हाला मी लोणचं बनवलेलं कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचं लोणचं आवडलं असेल ना व्हिडिओला नक्की एक लाईक करा बरं का. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना लोणचं येत नाही त्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.